हॅलो फ्रेंड्स, आपण इंग्लिश विषयाची क्वेश्चन बँक सोडवत आहोत आणि ह्या सिरीज मधला हा तिसरा लेक्चर आहे. सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की पॅसेज नीट समजून घ्या, प्रश्न आणि उत्तरे वहीत लिहून घ्या. त्यामुळे तुमचा सराव होईल आणि परीक्षेत तुम्हाला जास्त मार्क मिळवण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितला आहे. आवडला तर लाईक करा आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा पॅसेज आहे कॉप आणि अँथम या लेसन मधला. हा संपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लेसन संपूर्णपणे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. तर आपण आता हा पॅसेज सुरू करूया. विद्यार्थ्यांनो, या लेसन मध्ये सोपी नावाचे कॅरेक्टर आहे, ज्याला थंडीपासून बचाव करण्यासाठी 3 महिने जेलमध्ये जायचे होते. तर जेलमध्ये जाण्यासाठी त्याला काहीतरी गुन्हा करणे भाग होते आणि त्यासाठी तो काय काय गुन्हे करतो हे या लेसन मध्ये सविस्तरपणे दिलेले आहे. तर विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट. Soapy left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where a Broadway and Fifth Avenue flow together. सोपी आपल्या बेंचवरनं फिरण्यासाठी स्ट्रॉल्ड उठला व तो चौकातून बाहेर पडला आणि पलीकडील समुद्र पातळीला असलेल्या डांबराच्या म्हणजे ॲस्फाल्टच्या रस्त्यावर आला, जिथे मोठा रस्ता म्हणजे ब्रॉडवे अँड फिफ्थ ॲव्हेन्यू मिळतो. मोठ्या रस्त्यावरून तो वळाला आणि एका आरामदायक कॅफे म्हणजे लक्झरियस कॅफे जवळ येऊन थांबला. Sophie had confidence in himself from the lowest button of his vest upward. वेस्ट म्हणजे बंडी किंवा जॅकेट. सोपीला स्वतःच्या बंडी किंवा जॅकेटच्या खालच्या बटनापासून वरपर्यंत विश्वास होता. He was shaven and his coat was trim and his neat black bow had been presented to him by a lady missionary on Thanksgiving Day. त्याने दाढी व्यवस्थित केलेली होती, त्याचा कोट किंवा डगला नीटनेटका होता आणि सुबक काळा बोट पण त्याने लावलेला होता, जो की थँक्सगिव्हिंग डेच्या दिवशी एका ख्रिश्चन धर्मप्रसारकाने त्याला भेट म्हणून दिलेला होता. If only he could reach a table in the restaurant unsuspected, success would be his. जर कोणालाही न समजता अनसस्पेक्टेड गुपचूप त्या टेबलापर्यंत जर जाऊन पोहोचला असता तर यश म्हणजे सक्सेस त्याचेच होते. The portion of him that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. त्याच्या शरीरावर जो भाग टेबलाच्या वर दिसणार होता त्या भागाने वेटरच्या मनात कुठलीच शंका उपस्थित केली नसती. A roasted mallard duck thought Soapy would be about the thing with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. एक भाजलेले जंगली बदक. सोपीने विचार केला, त्याच्याबरोबर एक वाईनची बाटली, एक चीज किंवा पनीर, एक कप कॉफी आणि एक सिगार, इतके पदार्थ आता आपण घेऊया. $1 फॉर द सिगार इज इनफ. सिगारासाठी $1 पुरेसा आहे. The total would not be so high as to call forth any extreme of revenge from the cafe management, and yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. आणि तो विचार करतो की हिशोबाचे बिल इतके पण जास्त नको की हॉटेल चालवणाऱ्याला बदला घेण्यासाठी पुढे यावे लागेल, आणि इतके तरी हवे की घेतलेल्या मटणाने त्याचे पोट भरले पाहिजे व विंटर आयलँडला जाण्यासाठी जे हिवाळ्यात गरम ठेवणारं बेट होतं त्यासाठीची त्याची यात्रा सुखरूप झाली पाहिजे होती. But as Soapy set foot inside the restaurant door, the head waiter's eye fell upon his tattered trouser and decadent shoes. पण सोपी रेस्टॉरंटच्या दाराजवळ पाय ठेवतात मुख्य वेटरची नजर त्याचे विखुरलेली म्हणजे टॅटर्ड ट्राउझर म्हणजे पॅन्टवर पडली आणि डिकॅडंट म्हणजे कुजलेल्या शूजवर पडली. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न हिम अबाउट अँड कन्वेड हिम इन सायलेन्स अँड हेस्ट टू द साइडवॉक अँड अवर्टेड द इग्नोबल फेट ऑफ द मेनॅन्स मॅलार्ड. मजबूत आणि तयार हातांनी त्याला वळविले आणि त्याला बाहेरूनच चुपचाप चालण्याची घाई करावा लागली, आणि जंगली बदक खाण्याने जो संभाव्य धोका निर्माण झाला होता तो त्याच्या दुर्दैवी नशिबामुळे टळला होता. सोपी टर्न्ड ऑफ ब्रॉडवे. सोपी मोठ्या रस्त्यावरून परत वळाला. इट सीम्ड दॅट हिज रूट टू द कॉवेटेड आयलँड वॉज नॉट टू बी अन इझी वन. त्याला असं वाटलं की लोभस बेटाकडे जाणारा त्याचा रस्ता काही सोपा नव्हता. कॉवेटेड म्हणजे लोभस. सम अदर वे ऑफ एंटरिंग द लिंबो मस्ट बी डिव्हाइज. लिंबो म्हणजे स्वर्ग आणि नरक मधल्या सीमेत प्रवेश करण्यासाठी त्याला आता काही अन्य मार्ग शोधणे आवश्यक होते. At a corner of 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind the plate glass made a shop window attractive. आता तो पुढे येतो. सेकंड इन्सिडन्स
की 6व्या अव्हेन्यूच्या एका कोपऱ्यात विद्युत दिवे आणि जाड काचेच्या मागे कलात्मकपणे प्रदर्शित केलेल्या उत्पादनांनी दुकानातली त्याला आकर्षक खिडकी बनवलेली होती ती दिसली. सोफी टूक अ स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. सोफीने एक दगड घेतला आणि त्या काचेवर फेकून मारला. पीपल केम रनिंग राऊंड द कॉर्नर, अ पोलिसमन इन द लीड. आणि चौकातून लोक धावत आले आणि त्यात एक पोलिसही पुढे होता. सोफी स्टूड ही Soapy stood still with his hands in his pocket and smiled at the sight of a brass button. सोपी त्याच्या खिशात हात ठेवून स्थिर उभा राहिला आणि पितळेची बटणे असलेल्या त्या पोलिसाच्या ड्रेसकडे बघून हसला. Where is the man that done that? inquired the officer agitatedly. हे कृत्य करणारा माणूस कुठे आहे? अधिकाऱ्याने चिडून चौकशी केली. Don't you think that I might have had something to do with it? said Soapy with a friendly voice as one greets good fortune. तुम्हाला असं वाटत नाही का याच्याशी माझा काही संबंध असेल? चांगल्या शुभेच्छा देऊन मैत्रीपूर्ण आवाजात सोपी म्हणाला. The policeman refused to accept Soapy even as a clue. आणि पोलीस कर्मचाऱ्याने सोपीला पुरावा म्हणूनही स्वीकारण्यास नकार दिला. Men who smash window do not remain to chat with the police. खिडक्या तोडणारा पोलिसांची गप्पा मारत उभा राहिला नसता. दे टेक टू देअर हिल्स. ते पळून गेले असते. द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफवे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. पोलिसाने ब्लॉक म्हणजे पुढच्या चौकात एका माणसाला गाडी पकडण्यासाठी धडपडताना बघितलं. त्याला वाटतं तोच चोर होता. विथ ड्रॉन क्लब ही जॉईन द परस्यूट. परस्यूट म्हणजे पाठलाग आणि त्या थोड्या माणसांबरोबर तो त्याचा पाठलागात सामील झाला. सोपी विथ डिस्गस्ट इन हिज हर्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल. आणि दोनदा आलेल्या अपयशामुळे सोपीच्या हृदय स्वतःबद्दल तिरस्कार म्हणजे डिस्गस्ट निर्माण झाला आणि तो लक्ष्यहीनपणे पुढे निघाला. विद्यार्थ्यांनो, लेट्स स्टार्ट द क्वेश्चन आन्सर सेशन. फर्स्ट ऍक्टिव्हिटी 1, सोपीज अटेम्प्ट्स टू गेट इनटू द विंटर आयलँड. आता विद्यार्थ्यांना अटेम्प्ट 1 आणि अटेम्प्ट 2 लिहायचे की त्याला विंटर आयलँडवर ज्या जेलमध्ये जाण्यासाठी त्याने काय केलं. तर सर्वात पहिल्यांदा त्याने काय केलं, ट्राय टू एंटर इन अ लक्झुरियस कॅफे विथ $1 इन हिज पॉकेट. बरोबर. आणि सेकंड अटेम्प्ट काय होता, तिथं तो फेल झाला. मग तो पुढे जाऊन सोपी टूक अ स्टोन अँड डॅश इन टू द प्रोटेक्टिव्ह ग्लास ऑफ अ इलेक्ट्रिक लाईट अँड वेअर सेलिंग शॉप. तिथे एक प्रोटेक्टिव्ह ग्लास असते एका इलेक्ट्रिक लाईट विकणाऱ्या दुकानाची, त्याच्या त्या काचेला तो दगड मारतो. तर हे ते 2 अटेम्प्ट झाले. देन ऍक्टिव्हिटी सेकंड, कम्प्लीट द गिव्हन स्टेटमेंट इन 30 वर्ड्स. सोपी कुडंट एंटर द रेस्टॉरंट बिकॉज, की सोपीला रेस्टॉरंट मध्ये का जाता आलं नाही. तर त्याचा आन्सर आहे विद्यार्थ्यांनो, द हेड वेटर्स म्हणजे जो मुख्य वेटर असतो इनसाइड द लक्झुरियस कॅफे सीन द सोपी स्टँडिंग आउटसाइड ऑफ द कॅफे ट्राइंग टू एंटर. त्याला एक असा भिकारी वेशातील माणूस एका लक्झरियस कॅफेमध्ये येताना त्याने बघितलं होतं. द वेटर्स आय फेल अपॉन सोपीज अपीअरन्स. आणि त्याचे कपडे त्याने निरखून बघितलेले होते. ही स्टॅटर्ड ट्राउझर अँड डिकॅडंट शूज. स्टॅटर्ड म्हणजे विखुरलेली त्याची पॅन्ट आणि त्याचे कुजलेले शूज. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स आणि त्यांची वेल बिल्ट असतात ते वेटर ऑफ. ते टर्न हिम अबाउट आणि ते त्याला मागे जाण्यास भाग पाडतात. अँड कन्वेड हिम इन सायलेंट अँड हेस्ट टू द साइडवॉक. आणि त्यामुळे तो घाईघाईने बाजूला निघून जातो. Then activity 3, Soapy had confidence in himself from the lowest button of his vest upward. Here the lowest button of his vest upward means की सोपीला त्याच्या बंडीच्या खालच्या बटनापासून वरपर्यंतच का कॉन्फिडन्स होता. तर त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे विद्यार्थ्यांनो. रायटर वॉन्ट टू से दॅट सोपी वॉज वेल शेवन. तो खाली त्याची ट्राउझर कशीही फाटलेली असेल पण तो वरती त्याने ही वॉज अ वेल शेवन अँड हिज कोट वॉज ट्रिम अँड नीट अँड ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्स गिव्हिंग डे. त्याच्यामुळे तो कॉन्फिडंट होता की मला त्या लक्झरियस कॅफेमध्ये जायला मिळेल. If a person tries to damage the public property, how you will react in such a situation? Write your own response in 3 to 4 lines. तर विद्यार्थ्यांनो, याचा आन्सर आता आपण असं लिहूया. फर्स्ट, की एखादा माणूस आहे जो पब्लिक प्रॉपर्टीला डॅमेज करताना दिसला तर तुम्ही काय करणार. फर्स्ट तुम्ही काय करणार, आय विल ट्राय टू कन्व्हिन्स हिम दॅट डॅमेज टू द पब्लिक प्रॉपर्टी इज इलिगल अँड पनिशेबल ऑफेन्स अंडर द प्रिव्हेंशन ऑफ द डॅमेज टू द पब्लिक प्रॉपर्टी ऍक्ट 1984 with a jail term for 5 years and fine and both.
की तुम्हाला थोडंसं लीगल नॉलेज आहे तर तुम्ही त्याला सांगू शकता की बाबा दिस इज इलिगल ऍक्टिव्हिटी यू आर डुईंग आणि त्या बदल्यात तुला 5 वर्षासाठी जेल किंवा फाईन किंवा दोघंही होऊ शकतं. पब्लिक प्रॉपर्टी बिल्ट अँड डेव्हलप थ्रू द टॅक्स पेयर्स मनी and it is built for the convenience of the citizen and damaging to it result into the loss of taxpayers money. गव्हर्नमेंट किंवा पब्लिक प्रॉपर्टी बांधते ते आपल्याच पैशातून टॅक्सपेअरच्या पैशातून असत, तू आपल्याच पैशाला का डॅमेज करतो आहे असंही तुम्ही त्याला सांगू शकता. इफ स्टील ही डझंट लिसन देन आय विल टेक सपोर्ट फ्रॉम द लोकल रेसिडेंट्स. की तिथे आसपास असणाऱ्या 4-5 लोकांना घेऊन मी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल, बाबा रे असं करू नको. Then if still he doesn't stop, then I will call a police helpline number and call the police. Activity number 5, do as directed. The policeman refused to accept soapy even as a clue. Choose the correct alternative to transfer as a negative statement. विद्यार्थ्यांना हे स्टेटमेंट तुम्हाला निगेटिव्ह करायचं आहे. तर ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. द policeman didn't accept soapy even as a clue. Then activity 5 मधलं सेकंड सेंटेन्स आहे, डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट सेड सोपी. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू चेंज द सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. विद्यार्थ्यांना आता तुम्हाला हे सेंटेन्स इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचं आहे, तर त्याचा आन्सर आहे सेकंड. सोपी आस्क्ड इफ ही डिडंट थिंक दॅट ही माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ दॅट. Then activity number 6, match the word in column A with column B. आता विद्यार्थ्यांनो स्ट्रॉल म्हणजे घुटमळणे किंवा वॉक इन अ लेजरली वे. सो फॉर फर्स्ट ऑप्शन बी इज द करेक्ट. देन डिकॅडंट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ओल्ड अँड वॉर्न आउट त्याचे ते शूज असतात. देन लिंबो म्हणजे बॉर्डर प्लेस बिटवीन द हेवन अँड हेल. अँड कॉवेटेड म्हणजे ग्रेटली डिझायर म्हणजे खूप तीव्र इच्छा असलेला त्याचा तो आयलँड.